बरोबर सगळे आलेले आहेत. सगळ्यांनी या. नेमकं आहे काय? आहे काय? थांबा, तुम्हाला कळेल हो, तुम्ही थांबा जरा. सगळी धाकधूक आहे. हॅलो, कुणाल पाटील साहेबांचं भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा कादवड या कादवड नगरीमध्ये प्रथमतः त्यांचं स्वागत करत आहे. आणि जयंती निमित्ताने आमच्याकडे आल्यात त्याबद्दल तर आम्ही सर्वांचे, तुमच्या मंडळाचे, तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय. आणि खरोखर आम्हाला हा पहिला कार्यक्रमामध्ये आणि तुमच्या पहिला कार्यक्रम आमच्या इथे आला आणि आम्हाला जो तुमचा आजचा वाढदिवस आहे तो आम्हाला माहिती पडला, तर खरोखर आम्ही खूप मनापासून तुमचे आणि तुमच्या वाढदिवसाचे आमच्या सर्व मंडळातर्फे शुभेच्छा देतो. आणि कार्यक्रमाला आणि आम्ही छोटासा केक आणलेला आहे, तो पहिला कार्यक्रमाच्या अगोदर सुरुवात करण्याच्या कापावा अशी नम्र विनंती करतो. आईला बोलू ना, सांगायचं बसले पुढे बसले छान आज नाही लागत आहे. कशाला इकडे बसायला, सांगा इकडे बसायला इकडे. आमच्या सगळ्यांकडून कुणाला तुझ्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तू अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. माझ्यावरती
लगबग दादा माग वळून पाहता वाट पावलात अडखळली कशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली
तेव्हापासून मी वाजवतो भोला तेव्हापासून मी वाजवतो भोला घराच्या भोवती घालतोय पिंगा अग पाहून म्हणा तू असा इशारा केला अग पाहून म्हणा तू इशारा केला बघतोय रिक्षावाला गवाट तुझी बघतोय रिक्षावाला मी बघतोय रिक्षावाला गवाट तुझी बघतोय रिक्षावाला
सुरू कर तुझं गाणं दाखी तुझी आदा मग बोर्डावर दौलत होईल ज्यादा
झालेल्या परफॉर्मन्ससाठी संजय कदम आणि सारंग जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक आहे दोघांकडून. धन्यवाद. तुझा काय बोलणार आहेस काय आता डान्सवर? हॅलो, कार्यक्रम आवडतोय का? महिला वर्ग आवाज नाही येत. गर्दी कमी आहे पण रसिक प्रेक्षक दर्दी आहेत हे आम्ही पहिल्यापासून बघतोय. मग आवाज एवढा कमी का? कार्यक्रम आवडतोय का? थँक्यू. मी खास महिला वर्गाला हा प्रश्न विचारेन आत्ताचा. आत्ता जी मी लावणी केली ती तुमच्यापर्यंत पोहोचली काय? नक्की? मग एवढा कमी आवाज? नक्की पोहोचली? ओके, थँक्यू. मी थोडक्यात ह्या गाण्याचं तुमच्याजवळ सांगेन. हे गाणं आहे कैलासवासी लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकरांचं. झाला. ही लावणी आहे कैलासवासी विठाबाई नारायण गावकरांची. ह्या लावणीचं थोडक्यात सांगायचं झालं तर विठाबाई नारायण गावकरांचा 150 ते 200 लोकांचा तमाशाचा फड होता. बोलू ना 2 मिनिटं? थँक्यू. 150 ते 200 लोकांचा तमाशाचा फड होता. गावोगावी जाऊन त्या कार्यक्रम करायच्या आणि त्या ह्याच्यावरती त्या 200 लोकांचं पोट भरायच्या. एक वेळ अशी आली, विठाबाई नारायण गावकर 9 महिन्यांच्या गरोदर होत्या. गरोदर असताना कार्यक्रम लागला. कार्यक्रम करायचा कसा गरोदरपणात? 9 महिन्यांची ती गरोदर बाई आणि त्या ह्याच्यामध्ये कार्यक्रम लागला. विठाबाई जिद्दी होत्या. त्याने सांगितलं कार्यक्रम होणार, कारण कार्यक्रम नाही केला तर 200 माणसांचं पोट कसं काय भागवायचं. आणि एक कार्यक्रम असा लागला, त्यांची प्रसूतीची तारीख आणि त्यांच्या कार्यक्रमाची तारीख एक ठरली. तशा ह्याच्यामध्ये ती 9 महिन्यांची गरोदर बाई स्टेजवरती नाचायला लागली. नाचता नाचता पाठच्या स्टेजला जाऊन बाळाला जन्म दिला. तिथे एक दगड पडला होता, त्या दगडाने नाल ठेचली, बाळाला जमिनीवर ठेवलं आणि दुसऱ्या मिनिटाला ती बाई येऊन स्टेजवर नाचायला लागली. समोर रसिक प्रेक्षक बसलं होतं. त्यांच्या सगळं लक्षात आलं. त्या रसिक प्रेक्षक सगळे जाग्यावरती उठून उभे राहिले, टाळ्यांचा कडकडाट केला आणि विठाबाईंना सांगितलं की विठाबाई, आम्ही एवढे मूर्ख नाही आहोत, तुम्ही तुमच्या बाळाजवळ जा, आम्हाला सगळा प्रकार लक्षात आलेला आहे, तुमच्या ज्या सहकलाकार आहेत त्या स्टेजवरती कार्यक्रम करू दे. कारण ते रसिक प्रेक्षक बोलले की 5 मिनिटापूर्वी त्या बाईचं पोट एवढं मोठं होतं, ते 5 मिनिटानंतर एवढं रिकामं दिसतंय, म्हणजे काहीतरी वेगळं झालेलं आहे. म्हणून त्यांनी तिथेच विठाबाईंना मानवंदना दिली आणि त्या क्षणाला विठाबाईंना ही लावणी सुचली, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. आणि खरंच ह्या लावणीचं गांभीर्य एवढं आहे की मला आता लावणीच्या क्षेत्रामध्ये 16 वर्ष पूर्ण होत आहेत. जेव्हा मी सुद्धा लावणी चालू केली तेव्हा सर्वप्रथम लावणी मी हीच केली होती आणि 16 वर्ष मी ती करतोय. लावणी ही कला जपतोय, जोपासतोय. बरं, अजून एक प्रश्न असा आहे, तुमच्या घरामध्ये एखादा मुलगा जर साडी नेसून डान्स करणार असेल तर तुम्ही त्याला परमिशन द्याल का? हे तुम्ही माझ्याकडे बघून सांगताय. जर मी आज इथे नसतो तर दिली असती परमिशन? थँक्यू. खरंच खूप सपोर्टिव्ह आहेत काका. कारण मी 16 वर्षापूर्वी केलं, जेव्हा माझ्याच गावामध्ये मी लावणी सादर केली होती, तेव्हा माझ्या गावातल्या लोकांनी टाळ्या शिट्या छान वाजवल्या होत्या. ते एका दिवसापुरती होत्या, कारण त्यांना काहीतरी वाटलं एक टाइमपास म्हणून करतोय. पण माझ्या डोक्यात ते खूळ घुसलं आणि मी लावणी क्षेत्राकडे वळलो. मी हळूहळू कार्यक्रमांना जाऊ लागलो. गावात समजलं की हा साडी नेसून डान्स करतो. गावातली लोक चिडवायला लागली. आईला समजलं. आईने सांगितलं आपण असलं काय करायचं नाही. कारण माझं बॅकग्राऊंड असं आहे, थोडक्यात सांगेन, माझ्या आईचा आणि वडिलांचा मी 7 महिन्यांचा असताना घटस्फोट झालेला आहे. लहानापासून आत्तापर्यंत माझं संगोपन ती करते. लहानाचं मोठं तिने केलंय. अक्षरशः काबाड कष्ट करून जे काय ती कमवून आणायची ते बाजारात विकून 50 ते 100 रुपये दिवसाला मिळायचे. त्या ह्याच्यावरती आमची उपजीविका चालायची. कारण मी तेव्हा लहान होतो. अक्षरशः माझं मराठी शाळेचं शिक्षण, हायस्कूल, कॉलेज हे सगळं तिने केलं आहे. आणि आता मी स्वतः कृषी खात्यामध्ये क्लार्क या पदावरती जॉबला आहे. गेली 14 वर्ष मी माझी नोकरी सांभाळून 16 वर्षाची ही कला मी जोपासतोय आणि जपतोय. तर तेव्हा ती आई मला बोललेली की असलं काय करायचं नाही, कारण आपली परिस्थिती काय आहे आणि तू करतोयस काय, हे असलं काय आपल्याला चालणार नाही. पण माझ्या डोक्यात एक खूळ होतं, काहीतरी करायचंय आणि वेगळं काहीतरी करायचंय. आणि मी ते करत राहिलो. कॉलेजला मुलं चिडवायला लागली. मग 12वी नंतर मी कॉलेज थांबवलं आणि त्याच्यानंतर लावणीकडे वळलो. माझं गाव रत्नागिरीपासून 10 ते 12 किलोमीटर लांब आहे.
मी रत्नागिरीमध्ये स्पर्धा व्हायच्या, तिथे भाग घ्यायचो. येताना एसटीने यायचो आणि स्पर्धा संपायच्या 2-2:30 वाजता. तेव्हा गाडी नसायची. माझी बॅग आणि मी 10 ते 12 किलोमीटर रत्नागिरी ते माझं गाव चालत जवळजवळ 7 ते 8 वर्ष मी प्रवास केलेला आहे. आणि ते करता करता 2012ला मला महाराष्ट्र शासनचा कलाश्री पुरस्कार मिळाला. जेव्हा रविकिरण संस्थेला माझं हे स्ट्रगल कळलं, जे मी करतोय 8 वर्ष, ते त्यांना कळलं की नाही बाबा ह्याच्याकडे काहीतरी वेगळं आहे. त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्या थ्रू मला महाराष्ट्र शासनचा 2012ला कलाश्री, 2020ला कलारत्न आणि 2021ला युवा कलागौरव पुरस्कार मिळाला. आणि जेव्हा 2012ला पुरस्कार मिळाल्यानंतर पेपरमधून बातम्या आल्या, तेव्हा माझ्या गावातले लोक येऊन, जे चिडवत होते ते स्वतः येऊन अभिनंदन करायला लागले. गावामध्ये सत्कार झाला, शाळेमध्ये सत्कार झाला, ग्रामपंचायतीमध्ये झाला. मग आईला पण अभिमान वाटला. मग तिला वाटलं की नाही बाबा माझा मुलगा काहीतरी वेगळं करेल. कारण अक्षरशः ती वेळ अशी होती की माझ्या नातेवाईकांनीही आमच्याकडे येणं टाकलं होतं. का? आता हा मुलींचे डान्स करतो, मुलींचे कपडे घालतो. मग आजूबाजूची लोक विचारतात, अरे हा तुझा भाऊ साडी नेसून नाचतो, हा तुझा भाचा साडी नेसून नाचतो. मग त्यांना लाज वाटायची. आणि आता तीच लोक अभिमानाने आणि गर्वाने सांगतात की कुणाल पाटील हा माझा भाऊ आहे, माझा भाचा आहे. आणि मलाही खूप बरं वाटतं ते. अशी थोडक्यात ही आहे माझी स्टोरी. थँक्यू. दारू वाईट आहे. सांगतो तुम्हाला, दारू वाईट आहे.
दारू वाईट. दादा तुम्हाला सांगतो, दारू मुलं आहे ना सगळी बरबाद होती. हिरोईन कुठे गेली? हिरोईन कुठली हिरोईन? बसंतीचा विचारताय. बसंती बसंती 3 कुत्तों के सामने नाच रही है. ब्रेकअप पूरा ब्रेकअप. दादानं तुम्हाला सांगतो, दारू वाईट. दारू वाईट. मी ठरवलंय की दारू सगळ्यांची बंद करायची. कशी काय? बरोबर ना दादा? दारू सगळ्यांची बंद करायची. कशी बंद करायची? म्हणून मी एकट्याने ठेका घेतलाय, सगळी दारू मी पिऊन टाक.
मात्याचे पालन पोषण व संस्कार जाण बंधूंनी पायी घुंगरू जपून पवित्र घेऊन कष्ट बनून कलाश्री रत्न उंचावली पाटलांची मान केली लावणी सुरू जेव्हा मग वय वर्ष होते सोळा नृत्य नव्हे कला आविष्कार जणू रसिक प्रेक्षकांची गर्दी केली गोळा जाणून रंगमंचावरती जेव्हा घुंगूर हा वाजे नृत्य कला भरभरून अंगी एखाद्या स्त्रीलाही तोला जाईल केला होता विरोध भरत होते जे कान केला होता विरोध भरत होते जे कान हेच आज म्हणतायत कुणाल माझा आहे अभिमान येतो खूप सारा रंगमंच गाजवून कृषी खात्याचे कार्य चोख बजावून आराम त्याच्या असे सवडीचा रत्नागिरीचा युवा तरुण सर्वांच्या जावडीचा वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. Come on.
महिनाभर